नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंटिग्रेशन टॉपिक इंटिग्रेशन बाय ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन हा टाईप आपण आता स्टडी करतोय. यामध्ये 15 नंबर 16 नंबरचं एक्झाम्पल आणि आणखी 2 एक्झाम्पल आहेत. 17 आणि 18 या 2 टाईपचा स्टडी आज आपण करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये बघा आपण ह्या टाईपचा एक्झाम्पलचा स्टडी केला आहे. ठीक आहे, सगळे टोटल एक्झाम्पल आपण हे घेतले आहेत. ठीक आहे, सगळे एक्झाम्पल IMP आहेत आणि आतापर्यंत आपण 14 नंबरपर्यंत एक्झाम्पलचा सर्व स्टडी केला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर या आधीच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सर्व एक्झाम्पलचा स्टडी करता येईल. व्हिडिओ होती त्यामध्ये आपण ह्या टाईपच्या एक्झाम्पलचा स्टडी केला होता. 11 नंबर, 12 नंबर, 13 नंबर अँड 14 नंबर. हे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर वरती आय बटनावरती व्हिडिओ शो होते, त्यावरती प्रेस करा आणि ह्याही एक्झाम्पलचा स्टडी तुम्ही करा. ठीक, आजचा एक्झाम्पलचा आपण स्टडी करतोय. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे, इव्हॅल्युएट साइन स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स dx. तर याचा साइन स्क्वेअर एक्स आहे, तिथे आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज यूज करूया. ठीक आहे, बघा नेहमीप्रमाणे आपण याला आय म्हणून कन्सिडर करूया. साइन स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स dx. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे, ती आपण पहिल्यांदा राईट करून घेऊया. वी नो दॅट साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू काय असतं, 1 असतं. तो बघा इथे आपल्याला साइन स्क्वेअर एक्स दिलंय. मग आपल्याला साइन स्क्वेअर एक्सची जर व्हॅल्यू पुट करायची असेल तर आपल्याला ह्या कॉसला तिकडे शिफ्ट करावं लागेल. म्हणजेच आपल्याला रिझल्ट बघायला भेटेल साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1, इथे प्लस आहे तिकडे गेला मायनस कॉस स्क्वेअर एक्स. ओके, सो आता ही टर्म आपण इथे पुट करूया. म्हणजे मला स्टेप बघायला भेटणार आहे आय इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स आणि dx. आपण जर ऑब्झर्व केलं, आपण जर 1चं स्क्वेअर केलं तर काय असतंय, 1च असतं. का आपण स्क्वेअर केला तर बघा नेक्स्ट स्टेपमध्ये लक्षात येईल. मी इंटिग्रेशन घेतोय. बघा 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे आपण याला असं राईट करू शकतोय 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स, किंवा आपण डायरेक्टली फॉर्म्युला पुट केला तर इथे कॉसचा पॉवरला 1 असेल, 1च्या पॉवरला पण 1 असेल. हे एका ब्रॅकेटमध्ये घेऊया आणि नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस एक्स घेऊया आणि डिनोमिनेटरमध्ये जी टर्म दिसते ती ॲज इट इज घेऊया 1 प्लस कॉस एक्स. कसं राईट केलं आपण हे तर नीट ऑब्झर्व करा. बघा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती होता, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याच्यासाठी रिझल्ट असतो ए प्लस बी आणि ए मायनस बी. हा रिझल्ट आपण इथे यूज करतोय. ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजे कॉसचा स्क्वेअर. जर आपण ऑब्झर्व केलं तर न्यूमरेटरमध्ये ब्रॅकेटमध्ये सो आपल्याला हाही ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम दिसतोय. म्हणजे आपल्याला हे दोघंही ब्रॅकेट एकमेकांसोबत काय करता येणार आहे, कॅन्सल करता येणार आहे. सो आपण ते जर कॅन्सल केले, कॉस स्क्वेअर एक्सचा एक्स प्लस कॉस आणि 1 प्लस कॉस आणि 1 प्लस कॉस, तर आपल्याला रिमेनिंग टर्म कोणती राहणार आहे, तर रिमेनिंग टर्म राहते 1 मायनस कॉस एक्स dx. आता आपण जर ऑब्झर्व केलं तर 1 हा सेपरेट टर्म दिसते आणि कॉस ही सेपरेट टर्म दिसते. का बरं, तर इथे मायनस साईन आले म्हणून आपण दोघांसाठी इंटिग्रेशनचं साईन सेपरेट करतोय. 1 इंटिग्रेशन ऑफ 1 आणि मायनस इंटिग्रेशन ऑफ कॉस dx. आणि आपल्याला माहिती आहे 1चं इंटिग्रेशन काय असतं तर एक्स असतं आणि मायनस कॉसचं इंटिग्रेशन काय असतं तर साईन एक्स असतं. सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन साईन निघून गेलं म्हणून आपण इंटिग्रेटेड कॉन्स्टंट लावतो, दॅट इज प्लस सी. ठीक आहे, खूप इझी एक्झाम्पल आहे. फक्त आपल्या 2 फॉर्म्युले यूज करायचे असतात. पहिला एक तर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचं यूज करून आपल्याला असं घ्यावं लागेल. मग हे दोघं टर्म कॅन्सल होऊ शकतं का न्यूमरेटर, त्याच्यासाठी आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि तो आपण पुट करून सेम टर्म कॅन्सल केला म्हणजे आपला प्रॉब्लेम आणखी इझी झाला. 1 मायनस कॉस एक्स. सो आपण दोघं टर्म सेपरेट केलं आणि इंटिग्रेशन फाइंड केलं. ठीक आहे, सेकंड नंबर 16 नंबरचं एक्झाम्पल स्टडी करूया. नेहमीप्रमाणे आपण त्याला जे आय टर्म म्हणून कन्सिडर करतोय. सो 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स dx. बघा आत्तापर्यंत जे आपण एक्झाम्पल घेतले होते 15च्या आधीचे ते थोडे इझी टाईपचे होते. हे थोडेसे
टफ लेवलचा ठरतो आहे, पण एकदा जर तुम्हाला कन्सेप्ट कळाला की एक्झाम्पल सॉल्व करायला सोपं जातं. हे एक्झाम्पल थोडंसं टफ लेवलचं ठरतं, पण व्यवस्थित जर आपण समजून घेतलं तर इझिली समजतं आहे. मग आपण जसं इथे 1ची व्हॅल्यू काय पुट केली होती, सायन्स स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स पुट केली होती. सेम तशीच स्टेप्स आपण अप्लाय करतो आहे. बघा, वी नो दॅट जो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे तो आपण आधी राईट करून घेऊया. काय फॉर्म्युला होता तो, सायन्स स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1. हा फॉर्म्युला आपण राईट केला. सो सेम तोच फॉर्म्युला आपण एक्झाम्पलमध्ये पुट करतो आहे. बघा, आय इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स हा फॉर्म्युला आपण पुट केला आहे. आणि डिनोमिनेटरमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर टर्म दिसते आपल्याला साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. न्यूमरेटरमध्ये काय तर ॲडिशन आहे, म्हणजे ही टर्म सेपरेट आहे आणि ही टर्म सेपरेट आहे. डिनोमिनेटरमध्ये जर बघितलं तर मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे दोघं टर्म कॉमन एका ब्रॅकेटमध्ये आहे ना. दोघं टर्म कसे आहे, कॉमन एका ब्रॅकेटमध्ये. मल्टिप्लिकेशन असेल तर आपल्याला सेपरेट नाही करता येत. सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन असेल तर आपण ते सेपरेट करू शकतो. ठीक आहे, मग एक काम करूया, हा प्लस साईन आहेत ना, हा साइन स्क्वेअर एक्स, त्याच्यासाठी ही टर्म सेपरेट करूया. कॉससाठी ही टर्म आपण सेपरेट करूया, कारण प्लस आहे म्हणजे आपल्याला सेपरेट करता येतं. सो आपल्याला नेक्स्ट स्टेप भेटते आहे साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, ही एक टर्म आपल्याला भेटली. मध्ये मी डी एक्स घेतो आहे आणि प्लस साईन देऊन परत नेक्स्ट टर्मचं इंटिग्रेशन मी सेपरेट करतो आहे. सो कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स आणि डी एक्स. आता जर आपण ऑब्झर्व केलं तर बघा, इथे जसं हे दोन टर्म सेम आली होती म्हणून आपण कॅन्सल केलं होतं, बरोबर ना. तसंच इथे बघा, साइन स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर, साइन स्क्वेअर एक्स आणि साइन स्क्वेअर एक्स न्यूमरेटरमध्ये पण आणि डिनोमिनेटरमध्ये पण, म्हणजे आपल्याला ही टर्म कॅन्सल करता येईल. इथे बघा, कॉस स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स, म्हणजे ही पण टर्म आपल्याला कॅन्सल करता येईल. सो नेक्स्ट आपल्याला टर्म काय भेटणार आहे, इंटिग्रेशन 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स प्लस 1 अपॉन प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स डी एक्स. आणि आपण ऑब्झर्व केलं होतं आपल्याला बघा, 1 अपॉन कॉस म्हणजेच काय असतं, सेक असतं. सो आपण ही टर्म राईट करतोय सेक स्क्वेअर एक्स प्लस बघा 1 अपॉन साईनच्या ठिकाणी आपण काय राईट करतोय, कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स. आणि ह्या दोघांचं इंटिग्रेशनसाठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतं, सेक स्क्वेअर एक्स असतं. म्हणजे सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे, टॅन एक्स. सो टॅन एक्स प्लस कॉट काय असतं, कोसेक स्क्वेअर एक्स. मग कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे, कॉट एक्स. सो आपण लिहिलं आहे कॉट एक्स. सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं म्हणून आपण काय लावलं, प्लस सी. पण आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला आपण इंटिग्रेशन घेतो त्यावेळेला आन्सरमध्ये जर सी आलं, म्हणजे फंक्शन जर सीनं स्टार्ट झालं तर आपण काय देतो, मायनस. सो इथे फंक्शन सीनं स्टार्ट झालं म्हणजे इथे आपल्याला आन्सरमध्ये काय यायला पाहिजे, मायनस. ओके, सो आपण परत एकदा ही स्टेप राईट करूया, टॅन एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. सो विच इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. ठीक आहे, आपण आता हे ज्या फिंगर्सवरती मी हे शो करतोय हे आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. ठीक आहे, नव्यानं कोणी जर ही व्हिडिओ बघत असेल तर फर्स्टवाली जी फॉर्म्युल्याची व्हिडिओ त्यामध्ये मी हे कसं लक्षात ठेवायचं याचं एक्सप्लेनेशन केलं आहे. सो फर्स्ट व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सोपे जातील. ठीक आहे, बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेतोय. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर इथे दिसतंय 1 मायनस कॉस 2x आणि डाऊन साईडला पण दिसतंय 1 प्लस कॉस 2x. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे मायनस आला तर म्हणजे इथे आपण 2 साइन स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला वापरू शकतोय आणि प्लस आलं म्हणजे 2 कॉस स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला वापरू शकतोय. सो आपण ते राईट करतोय. सोल्युशनमध्ये नेहमीप्रमाणे मी त्याला पहिल्यांदा आय म्हणून कन्सिडर करतोय. 1 मायनस कॉस 2x अपॉन 1 प्लस कॉस 2x डी एक्स असं आपण याला पहिल्यांदा राईट केलं. जे फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे तो फॉर्म्युला आपण सगळ्यात पहिल्यांदा नोट डाऊन करून घेऊया. बघा, वी नो दॅट फर्स्ट फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू काय असतं, 1 आणि कॉस 2x. इथे एक्स येते, एक्स आपण डबल करतो दॅट इज 2x. फंक्शन डिफरंट आली म्हणून आपण काय दिलं, मायनस. म्हणजे फर्स्ट जो फॉर्म्युला आपल्याला शो होतोय तिथे आपण 2 साइन स्क्वेअर एक्स पुट करू शकतोय. सेकंड नंबरचा फॉर्म्युला बघा, 2 कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1 कॉस 2x. इथे एक्स तर एक्स आपण डबल करतो, इथे कॉस आलं इथे कॉस आलं म्हणून आपण मिडलला काय करतो, प्लस साईन देतो. हा फॉर्म्युला कसा
बनवायचं ते मी तुम्हाला शिकवलं आहे ना. मग आता याच्या ठिकाणी आपण ही टर्म पुट करू शकतो आहे. सो आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ बघा 2 साइन स्क्वेअर एक्स है ना. न्यूमरेटरमध्ये हे पुट केलं. डिनोमिनेटरमध्ये पण काय आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स. वरती मायनस होता म्हणून पहिल्यांदा साईन पुट केला, खाली प्लस होता म्हणून कॉस पुट केला. ओके, जम्बलिंग होऊ देऊ नका. ओके, आता न्यूमरेटरमध्ये पण 2 आणि डिनोमिनेटरमध्ये पण 2 आहेत, म्हणजे आपण हे कॅन्सल करू शकतोय. सो 2 एकमेकांना कॅन्सल करेल. सो आपल्याला काय आन्सर बघायला भेटतंय आय इज इक्वल्स टू बघा साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर. बघा साइन अपॉन कॉस म्हणजे काय असतं टॅन. सो आपण डायरेक्ट राईट करूया इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स. ओके, मग आता टॅन स्क्वेअर एक्सचं तर आपल्याला डायरेक्टली इंटिग्रेशन घेता येत नाही. मग टॅन स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपल्याला डायरेक्ट घेता येत नाही, पण आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी माहिती आहे. कोणती ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी माहिती आहे आपल्याला बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर. हवं तरी इथे ब्रॅकेटमध्ये राईट करूया आपण. बघा सिन्स 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू काय असतं सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, असं असतं. पण आपल्याला कोणाची व्हॅल्यू पाहिजे टॅनची, म्हणजे हा 1 तिकडे काय होणार आहे मायनस. सो आपल्याला रिझल्टमध्ये काय भेटणार आहे सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स. ठीक आहे, सो आपल्याला याचं आता इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. बघा इंटिग्रेशन हे सेक स्क्वेअर एक्ससाठी आपण सेपरेट करूया आणि -1साठी आपण सेपरेट करूया. सो आपल्याला आय इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स म्हणजे त्याचं इंटिग्रेशन काय असतं तर टॅन एक्स असतं है ना. टॅन एक्स आणि -1चं इंटिग्रेशन काय असतं एक्स, आणि पुढे आपण इंटिग्रेशन साईन निघून गेलं म्हणून इंटिग्रेटेड कॉन्स्टंट लावतोय +c. ओके, सो विच इज आवर फायनल सोल्युशन. ठीक आहे, आपण इथे जो फॉर्म्युला यूज केला तो आपण इथे ब्रॅकेटमध्ये राईट करूया. सिन्स साइन एक्स अपॉन कॉस एक्स इज इक्वल्स टू काय असतं टॅन एक्स असतं, म्हणजे साइन स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स. तर त्याचा आन्सर काय आला पाहिजे टॅन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण यूज केला. खूप इझी प्रॉब्लेम आहे, फक्त फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आपले खूप सारे आत्तापर्यंत प्रॉब्लेम झाले. सो हा फॉर्म्युला पण तुम्हाला इझिली लक्षात राहिला असेल. ठीक आहे, मग हा प्रॉब्लेम थोडंसं एका वेगळ्या टाईपचा येतो आहे. सो याला व्यवस्थित समजून घ्या. हा आपला ह्या सेक्शनमधला शेवटचा फॉर्म्युला शेवटचं एक्झाम्पल असणार आहे. सो ते एक्झाम्पल एकदा व्यवस्थित क्लिअर करून घेऊया आणि मग नेक्स्ट वेळेला नेक्स्ट टॉपिक आपण घेऊया. बघा सोल्युशनमध्ये नेहमीप्रमाणे आपण त्याला आय म्हणून कन्सिडर करूया. कॉस 2x अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. ठीक आहे, खूप मोठासा स्टेप्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसत आहेत, पण थोडंसं आपण जर सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याला इझी जाऊ शकते. बघा आपण नीट जर ऑब्झर्वेशन जर केलं तर आपल्याला इथे दिसतंय कॉस 2x. काय दिसतंय कॉस 2x. मग कॉस 2x साठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करू शकतोय बघा. थोडं लेंथली होणार आहे हा प्रॉब्लेम, पण मग इझी आहे. बघा कॉस 2x बघा फॉर्म्युला कोणता घेतला मी. वी नो दॅट 2 कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1 कॉस 2x असं आपण घेतो. एकने अँगल इन्क्रीज करतो, इथे 1 आहे इथे 2 झाला. दोघं फंक्शन सेम आहे म्हणून आपण काय लावला प्लस साईन लावला. इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होते. आपल्याला आन्सर कोणाचं पाहिजे कॉस 2x पाहिजे, म्हणजे आपल्याला याचं आन्सर कसं राईट करता येईल 2 कॉस स्क्वेअर एक्स. हा 1 तिकडे काय पॉझिटिव्ह, इकडे येऊन काय होणार आहे निगेटिव्ह इज इक्वल्स टू काय येतं आहे कॉस 2x येते, म्हणजे कॉस 2xच्या ठिकाणी आता मी ही टर्म इथे पुट करू शकतो. बरोबर आहे ना. आणखी ठीक आहे, सो बघा याच्या ठिकाणी मी पहिल्यांदा रिप्लेस करतोय, म्हणजे मला टर्म दिसते 2 कॉस स्क्वेअर एक्स -1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. बघा आपण जर ह्या टाईपमध्ये जर घेतला है ना, सेम दिसलं तर आपण कॅन्सल करू शकतोय. किंवा ह्या आधीचं एक्झाम्पल आपण जर घेतलं होतं है ना 16 नंबरचं. ठीक आहे, बघा याच्यामध्ये जर आपल्याला असं न्यूमरेटरमध्ये जर टर्म दिसली तर आपण कॅन्सल करून आपल्याला हे सोल्युशन फाइंड करायला इझी जात होतं है ना, पटकन सॉल्व येत होतं. मग असं जर आपण ह्या 1च्या ठिकाणी जर कुठली टर्म जर पुट केलं तर कोणती पुट करू शकतो आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीची व्हॅल्यू पुट करू शकतोय है ना. सो आपण ती पुट करून बघूया काय आपल्याला सोल्युशन मिळतं आहे का. बघा 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी काय रेट करता येईल साइन स्क्वेअर एक्स आणि प्लस कॉस स्क्वेअर आहे, पण ही मायनस साईन परत मध्ये जाणार आहे, म्हणजेच काय होणार आहे मायनस साइन एक्स आणि मायनस कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, आणि डिनोमिनेटरमधली टर्म ॲज इट इज. डिनोमिनेटरमध्ये काय दिसतं आहे तर
साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. आता आपण जर ऑब्झर्व केलं तर इथे 2 कॉस स्क्वेअर एक्स दिसतं आणि इथे मायनस कॉस स्क्वेअर एक्स दिसतंय. क्लिअर होतंय. मायनस कॉस स्क्वेअर एक्स दिसतंय. मग आता हा प्लस आणि हा मायनस आहे ना, म्हणजे +2 आणि -1 काय होणार आहे, +1. सो आपल्याला नेक्स्ट स्टेप कशी बघायला भेटणार आहे, कॉस 2x मायनस साइन स्क्वेअर एक्स आणि अपॉनची टर्म काय दिसते, साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स आणि इथे इंटिग्रेशनचं साईन. बघा क्लिअर झालं का आपण कशी स्टेप्स फॉलो केली. आता ही सिच्युएशन आणि ही सिच्युएशन जर आपण ऑब्झर्व केली, ठीक आहे. आता इथे काय येतं आहे, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स येते आणि डिनोमिनेटरने मल्टिप्लिकेशनचं साईन दिसतंय है ना. सो आपण याच्यासाठी टर्म सेपरेट केली होती आणि याच्यासाठी टर्म सेपरेट केली होती. सेम 30 स्टेप्स आता आपण इथे फॉलो करणार. बघा आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स आणि डी एक्स. तर इथले कॉस स्क्वेअर कॅन्सल झालं, साइन स्क्वेअर कॅन्सल झालं. सो आपल्याला नेक्स्ट स्टेप मिळते इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स मायनस इथे डी एक्स देऊन आपण इंटिग्रेशन पण सेपरेट करूया, मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स आणि 1 अपॉन साइन म्हणजेच काय असतं, इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कॉस म्हणजेच काय असतं, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. इथे डी एक्स राहून गेलं माझ्याकडनं, डी एक्स. आणि आपल्याला माहिती आहे सेक स्क्वेअर एक्स म्हणजेच काय असतं, कोसेक स्क्वेअर एक्स म्हणजेच काय असतं, मायनस कॉट एक्स आणि मायनस सेक स्क्वेअर ऑफ एक्स म्हणजेच काय असतं, टॅन एक्स. ठीक आहे. सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं म्हणजे आपण पुढे काय लावणार आहे, +c आणि विच इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. ओके. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. वरती नोटिफिकेशन आयकॉन त्याला हिट करून ठेवा की जेणेकरून ज्या वेळेला संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ अपलोड होईल त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काही IMP एक्झाम्पल आहे, हे 4 IMP एक्झाम्पल आहे, याचा आपण स्टडी करणार आहोत. ओके. करा.